श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. पतंगा दिपी आलिंगन, तेत त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मगाता. ज्याप्रमाणे पतंगाने दिव्याला आलिंगन दिले की निश्चित त्याचा नाश होतो, त्याचप्रमाणे स्वैर विषय सुख भोगणे हेही निश्चित आत्मघाताला कारण होते. श्लोक. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि, प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. ज्ञानोबा तुकाराम. मनोनी इंद्रिये एके, जाणतेनी पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुणी. म्हणून जाणत्या शहाण्या पुरुषाने आपल्या इंद्रियांचे लाड कौतुक म्हणून देखील पुरवू नयेत. हागा सर्पेशी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. सर्पाशी कधी खेळता येईल काय, किंवा वाघाचा संबंध ठेवणे शक्य आहे का, अथवा हलाहल विष प्याले तर ते पोटात पचेल काय. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उदवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. अर्जुना पहा, खेळता खेळता जरी अग्नी लागला व पेटला तर तो सावरला जात नाही. तसेच इंद्रियांचे लाड पुरवणे आपल्या कल्याणाचे होत नाही. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, का नाना भोगरचना मिळवावी. नाहीतर हे आपले शरीर काळाच्या स्वाधीन आहे. या पराधीन देहाच्या सुखाकरता अर्जुना, का आपण नाना प्रकारचे कष्ट सोसून नाना प्रकारचे भोग मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपण सायासे करुणी बहुते, सकळही समृद्धी जाते. उदो वस्तू या देहाते प्रतिपाळावे का. नाना प्रकारचे कष्ट करून व नाना प्रकारची भोगसंपत्ती मिळवून आणि रात्रंदिवस या देहाची काळजी वाहून त्याचे पोषण का बरे करावे. सर्वस्वे सिनोन येते, अर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. सर्वथा कष्ट करून संपत्ती मिळवावी आणि स्वधर्माला सोडून या शरीराचे पोषण करावे का. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के घेऊसावा सिंह आपला. पुढे पंचमहाभूतांच्या समुदायाने बनलेले हे शरीर जेव्हा पंचभूतात मिळून जाते, तेव्हा या शरीराचे पोषण करण्याकरता जे आपण कष्ट केले ते काही दिवस नाहीत, सर्व व्यर्थच जातात. ते काही दिसत नाहीत, सगळे व्यर्थ जातात. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन. या लागी येत अंतकरण देहावेना. म्हणून स्वधर्माचरणात मिळवलेल्या शक्तीचा व्यय न करता केवळ देह पोसण्यातच तिचा विनियोग करणे ही सर्वस्वी नागवन आहे. म्हणून केवळ विषयसुख भोगण्याकडेच लक्ष देऊ नये. श्लोक. इंद्रियशेंद्रिय शार्थे, रागद्वेषो व्यवस्थितो, तयोर्न वशमागच्छेतो, यश परिपत्तिनो. ज्ञानोबा तुकाराम. एरवी इंद्रियांच्या अर्था, सारिका विषोपोखिता, संतोषू किरचित्ता आपजेल. एरवी इंद्रियांची ओढ ज्या विषयाकडे आहे, तोच विषय इंद्रियाला भोगू दिल्यास मनाला संतोष होईल हे खरं आहे. तरी तो सवचोराचा सांगा तू, जैसा नावे कसवस्तू, जव नगराचा प्रांतू सांडिजेना. पण ज्याप्रमाणे सोबत करणारे चोर गावाची शिव सुटेपर्यंत काही करत नाहीत, स्वस्थ राहतात, मग पुढे गावाची शिव सुटली की लुटतात, त्याप्रमाणे इंद्रियांचे रागद्वेष हे सोबतीचे चोर आहेत. बापा विषाची मधुरता, जने आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणहरी. बापा अर्जुना, या विषयसुखाच्या ठिकाणी जर का चित्ताला गोडी लागली की त्याच्या परिणामाचा विचार करता आपला नाशच दिसून येतो. देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलवी जेगा. अर्जुना पहा, इंद्रियांच्या ठिकाणी सुखाची इच्छा असते व ती इच्छा मग कधी आवरली जाणार नाही अशी दुर्धर वाढते. ज्याप्रमाणे गळाला लागलेल्या मांसाच्या तुकड्याला मत्स्य भुलतो, त्याप्रमाणे मनुष्य विषय सुखात भुलतो.
तरी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. पण गळाला लागलेल्या मांसाच्या तुकड्याने गळ झाकला गेल्यामुळे प्राण घेणारा गळ त्या मत्स्याला दिसत नाही. तैसे अभिलाषे येणे किजेल, विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. त्याप्रमाणे या कामाने लोभ उत्पन्न होऊन विषय सुखाची आशा धरली जाईल आणि त्यामुळे क्रोधरूपी अग्नीच्या तावडीत मनुष्य सापडेल. जैसा कवळोनिया पारदी, घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. ज्याप्रमाणे पारधी किंवा शिकारी मृगाला पकडण्याकरता किंवा मारण्याकरता मृग मारला जाईल, अशा अडचणीत मृगाला आपल्या बुद्धीने घेरतो. एततैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पारता दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. अर्जुना, तशीच स्थिती येतेही आहे, म्हणून त्यांचा संगच तुझ्या उपयोगाचा नाही. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही परमार्थात घातक आहेत, म्हणून हा आश्रोचिन करावा, मनेही आठवून धरावा, एकूणी वृत्तीचा ओलावा नासोने दी. म्हणून यांचा आश्रय करू नकोस. एवढेच नाही तर मनाने देखील त्यांचे कधी स्मरण करू नकोस. आणि मी आपल्या सर्वाहून निराळा साक्षी स्वरूप आहे, या वृत्तीचा जो जिव्हाळा एक कधी नाहीसा होऊ देऊ नकोस. श्लोक. श्रेयान स्वधर्मो विगुणा, परधर्मात स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेया, परधर्मो भयावहा. ज्ञानोबा तुकाराम. अगा सधर्म हा आपला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अर्जुना, आपला विहित धर्म कठीण जरी वाटत असला तरी त्याचेच आचरण करणे आपल्या कल्याणाचे असते. एरू आचारू जो परावा, तो देखता किर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. एरवी दुसऱ्या विहित असलेला धर्म जरी बरा दिसत असला तरी आचरण करायचे तो स्वधर्माचेच केले पाहिजे. सांगे शूद्र घरी आगवी, पक्वाने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी झाला. अर्जुना, सांग, शूद्र जातीचे घरी उत्तम उत्तम पक्वाने केली असली तरी अत्यंत दरिद्री आहे म्हणून ब्राह्मणाने ती कशी खावी बरे. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिले पाविजे विचारिपा. असे विहित नसलेले कर्म कसे करायचे किंवा जे शूद्रांना आपल्याला निषिद्ध म्हणून शास्त्राने सांगितले त्याची इच्छा तरी कशी करावी, अथवा इच्छिले तरी कसे प्राप्त करून घ्यावे याचा विचार कर. तरी लोकांची धवळा रे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तनारे मोडावी केवी. तसेच दुसऱ्या लोकांची 7 मजली सुंदर घरे पाहून आपल्या गवताच्या झोपड्या कशा मोडाव्या. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. असो आपली बायको जरी कुरूप असली तरी भोग घ्यावयाचा तर तिचाच घेणे हिताचे असते. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुआडू, तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रीचा. त्याप्रमाणे आपला स्वधर्म वाटेल तितका कठीण असला व आचरताना दुःखदायक असला तरी स्वधर्माचे आचरणच मेल्यानंतर सुखकारक असते. आगा साखर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. बा अर्जुना, साखर आणि दूध हे दोन्ही गोड म्हणून प्रसिद्ध आहेत, पण कृमीच्या आजारात देणे विरुद्ध आहे, तेव्हा ते कसे घ्यावे. ऐसेनी जरी से विजेल, तरी ते अळुकी चिवरेल, जे ते परिणामी पत्य नव्हेल धनुर्धरा. इतक्यावरही अर्जुना, कृमीदोष वानाने त्याचे सेवन केलेच तर ती इच्छेची पूर्तीच होईल, पण परिणामी हितकर होणार नाही. म्हणून या अनेकांशी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारिजे. म्हणून परलोकाचा विचार केला तर दुसऱ्याला जो धर्म विहित आहे व आपल्याला विहित नाही अशा धर्माचे आचरण करू नये. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. आपल्या विहित धर्माचे अनुष्ठान करता करता प्राण जरी खर्ची पडले तरी ते उत्तम असते, कारण इह परलोकात तसे होणे श्रेष्ठ गणले जाते. ऐसे समस्त सुरशिरोमणी,
बोलिले जेत शारंग पाणी, ते तर अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. याप्रमाणे जेथे सर्व देवांच्या देवाचे असे बोलणे चालले आहे, तेथे अर्जुन म्हणतो, शारंगधरा, आपल्या चरणी माझी एक प्रार्थना आहे. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले, तरी आता पुसेन काही आपले अपेक्षित. तुम्ही जे सर्व आत्तापर्यंत सांगितले ते मी सर्व बरोबर ऐकले आहे, पण आता माझी काही विचारावयाची इच्छा आहे ते मी विचारतो. श्लोक. अर्जुनवाच. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषा, अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. ज्ञानोबा तुकाराम. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे, मार्गो सांडून या नारीसे चालत देखो. तरी देवा, हे आश्चर्यच आहे की ज्ञानी जे म्हणतात ते देखील विहित मार्ग सोडून भलत्या मार्गाने चाललेले व विहित मार्गापासून भ्रष्ट झालेले दिसतात. सर्वज्ञ ही जे होती, हेयोपादेयही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. जे स्वधर्म आहे व जे आपल्या कल्याणाचा मार्ग जाणतात, तेही स्वधर्म सोडून परधर्माने वागतात. जे दिसतात ते कशामुळे? बीजा आणि भुसा अंधू निवाडून येणे जैसा, नावेक देक नाही तैसा बरळे कापा. की बीज आणि कोंडा यांचा निवाडा आंधळ्याला करता येणार नाही, पण केव्हा केव्हा क्षणभर डोळस पुरुषही चुकतो ते का? जे आस्था संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न दाती, वनवाशी ही सेविती जनपदाते. जे पुरुष असलेला आप्तेष्टांचा संग सोडून दुसऱ्याचा संसर्ग लावून घेताना पुरे म्हणत नाहीत. लोकसंसर्ग सोडून जंगलात राहायला गेलेले पुरुषही पुन्हा लोकातच राहू इच्छितात. आपण जरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. पाप होऊ नये म्हणून पाप प्रसंगाला चुकवण्याचा प्रयत्न करतात व पापापासून आपण लपून राहतात. पापकर्मींच्या दृष्टीस आपण पडत नाहीत. असे जे पुरुष तेही पण बळजबरीने पापाचरणात लोटले जातात. जयाची जिवे घेती विवशी, तेची जडोनी ठाके जिवेशी, चुकविता ते गिवशी तया तेची. ज्या वस्तूचा मनापासून त्रास वाटतो त्याच वस्तूचा मनात ध्यास लागतो, आणि जी वस्तू आपण चुकवू पाहतो ती गळ्यात येऊन पडते. ऐसा बलात्कारू एक उद्दिसे, तो कवनाचा येता ग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थु म्हणे. असा एक बलात्कार दिसून येतो, तो कोणाचा आग्रह किंवा बलात्कार आहे हे देवा मला नीट सांगा. श्री भगवान वाच. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. ज्ञानोबा तुकाराम. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. यावर हृदयरूपी कमळ हे ज्याचे क्रीडास्थान आहे, योगीजनांचा जो कामनारहित काम आहे, म्हणजे योगी विषय सुखाची इच्छा सोडून ज्याच्या प्राप्तीची इच्छा करतात, तो परमात्मा श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना सांगतो ऐक. तरी हे काम क्रोधूपायी, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती. तू विचारलेस तर हे काम क्रोध जे आहेत त्यांच्या ठिकाणी दयावृत्तीचा मुळीच साठा नाही, हे साक्षात मृत्यूच आहेत असे समज. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे आत्मज्ञानरूपी ठेव्यावर बसलेले सर्प आहेत, हे विषयरूप गुहेत दडून बसलेले वाघ आहेत. हे परमेश्वराच्या भजन मार्गाने जाणारे जे लोक आहेत त्यांना मारणारे मारेकरी मांग आहेत. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाधिक दबड जगावरी. हे देहरूप किल्ल्याचे मजबूत दगडी चिरे आहेत. म्हणजे मजबूत दगडाने जसा किल्ला मजबूत राहतो त्याप्रमाणे काम क्रोध हे देहबुद्धी दृढ करणारे आहेत. हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत. म्हणजे गावाच्या भोवती जी भिंत असते तिच्या योगाने गावाचे संरक्षण होते, त्याप्रमाणे कामक्रोधाच्या योगाने इंद्रियांचे संरक्षण होते किंवा इंद्रियांच्या विषयासक्तीचे संरक्षण होते. या कामक्रोधाने विचारशून्यता इत्यादिकांच्या साह्याने सर्व जगावर उठाव केला आहे.
हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरियेचे दाले पण ययाचे अविद्या केले. कामक्रोध हे मनाचा रजोगुणच होय. हे कामक्रोध निशेष आसुरी संपत्तीच होय आणि अविद्येने म्हणजे विपरीत भ्रांतीने यांना दाईप्रमाणे दूध पाजून वाढविले. हे रजाचे किर जाहले परी तमाशी पडियंते भले तेने निजपदया दिदले प्रमाद मोह. हे रजोगुणापासून जन्मले हे अगदी खराय, पण हे तमोगुणाचेही मोठे आवडते आहेत. त्या तमोगुणाने या कामक्रोधांना प्रमाद, विचारशून्यता किंवा अविवेक हे आपले पद दिले. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या मृत्यूच्या नगरात यांना अगदी सच्च्या मित्राप्रमाणे मानले जाते, कारण हे जीविताचे वैरी आहेत. जयाशी भुकेलिया आमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडियांची आशा चाळीतसे. या कामक्रोधाच्या भुकेची शांती करण्याकरता मांस द्यावयाचे, तर संपूर्ण विश्वाचे मांस त्यांना एका घासाला देखील पुरत नाही. जगरूप शेतीचा सर्व उदीम यांच्या ठिकाणी असणाऱ्या आशेनेच होत असतो. कौतुके कवळिता मुठी जे 14 भुवने थे कुटी ती भ्रांती दाकुटी वाली दुल्ली. या कामक्रोधाने सृष्टीच्या 14ही लोकांना कौतुकाने मुठीत धरतो म्हटले तर ती 14 भुवनेही कमी पडतात. आणि या कामक्रोधाची भ्रांती ही आवडती धाकटी बहीण आहे. जे लोकत्रयाचे भातुके खेळताची काय कौतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जिये. त्रैलोक्य हे मुलांच्या भातुक्याप्रमाणे कामक्रोधाकडून सहज खाल्ले जाते. विषयसुखाची वासनाही या कामक्रोधाच्या दासीपणाचे बळावर जगते. हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दिजे जेने जगा आपुले निभोजे नाचवितसे. हे असो अर्जुना, अविवेक या कामक्रोधांना मोठा मान देतो. अहंकार याच्याशी देण्याघेण्याचा व्यापार करतो, म्हणून तो अहंकार वाटेल तसे सर्व जग हौसेने नाचवीत आहे. जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभुरडविला जगीही. या अहंकाराने सत्यपणाचा जो गाभा तोच नाहीसा केला व त्यात असत्यपणाचे कुटार भरून दिले, तोच जगात दंभ प्रसिद्ध झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.